नमस्कार. तुमचं सर्वांचा जनहित समाचार यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. बघा आजच्या घडामोडी. मी तुमचा बाबूराव तरी. आज इथे दिव्यांगांचा आंदोलन, धडक आंदोलन म्हणजे बेमुदत आंदोलन चालू आहे. लय दिवसापासून आपलं आंदोलन करता आपली मागणी घेऊन, तर मागणी पूर्ण होत नाही. हे दिव्यांगांना बघून पण शासनाला लाज लज्जा वाटत नाही असं ते म्हणतात. तर याच पद्धतीने हे जे शिकार वेळा आंदोलन करतायत तरी पण उठून जातात. तर यांचे वाली आज कोणीच नाही. तर आता ते आज इथे बसले बेमुदत धडक आंदोलन म्हणून. ते आता बघू ते शासनाच्या नजरेत यांनी जे मागणी केली ते येत आहे का नाही. नाही, हे नेहमी हे आंदोलन करत असतात पण हे नालायक सरकार यांना काही बघत नाही म्हणून त्यांचे जे लीडर आहेत ते म्हणतायत. तर म्हणून आज हे नगरपालिकेच्या समोर ते आंदोलन करतायत. बघू आज संध्याकाळपर्यंत का मागण्या पूर्ण होत आहे का नाही ते बघू. ज्यांनी समाचारशी बाबूराव करी. भाऊ, तुमचं नाव काय? माझं नाव धनंजय रामदास पाटील. ते कशासाठी आले? इथे आम्ही महानगरपालिकेच्या ज्या आमचा 5% निधी आहे तो देण्यात येत नाहीत आणि दुसऱ्या ज्या योजना आहेत त्या आपण अडून ठेवलेल्या आहेत. सध्या आता दिव्यांग आहेत असून शासनाच्या मार्फत तुम्हाला काही रोजगार भेटले का? नाही भेटत. नाही भेटत. आता सध्या काय काय रोजगार करतात? आम्हाला त्यांनी हे द्यावं, कॅबिन द्यावी. महानगरपालिकेने आम्हाला कॅबिन द्यावी. भाऊ, तुमचं नाव काय आणि संघटनेचं नाव काय आणि कशासाठी आज इथे बसलाय तुम्ही? माझं नाव अशोक तुकाराम भोईर, अपंग विकास महासंघ अध्यक्ष. यांच्या वतीने आज जो दिव्यांगांसाठी आंदोलन सुरू केलेलं आहे, भिवंडी शहर निजामपूर महानगरपालिका या महानगरपालिकेवरती आज आमचा दिव्यांगांचं आंदोलन आहे. गेली अनेक वर्षापासून आम्ही हे आंदोलन करत आलेलो आहोत. कुठल्याही प्रकारचे आंधळे अधिकारी सारे आम्हाला काही करत नाहीये. अधिकार आमचा असताना आमचा अधिकार छिनला जात आहे. अशा अधिकाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. काय काय मागणी आहे तुमची? मागण्या आमच्या शासनाच्या 18 योजना आहेत. त्याच्यापैकी या महापालिकेने 5 योजना करण्याचा प्रयत्न करतात. त्या योजना सुद्धा तुटपुंज आहेत आणि त्या सुद्धा वेळेवर देत नाहीये. ज्या योजना यांनी आखलेल्या आहेत त्या योजनेच्या अटी शर्ती अशा आहेत की दिव्यांग त्या योजनेचा लाभच घेऊ शकत नाही. म्हणून मी सांगू इच्छितोय की जोपर्यंत आम्हाला या योजना, उदाहरणार्थ पेन्शन योजना असेल, स्टॉल असेल, अर्थसहाय्य असेल, असे अनेक योजना आहेत. या योजनांचा जर आम्हाला लाभ मिळत नसेल तर आम्ही हा आंदोलन कायम, जोपर्यंत आम्हाला योजनांचा लाभ मिळत नाही तोपर्यंत आम्ही ते कंटिन्यू करणार आहोत. आणि तुमच्यामध्ये शिकलेले जे पोरं आहेत त्यांना स्वयंरोजगारसाठी काही नगरपालिका काय प्रयत्न करताय का? ऍक्च्युली 4% आरक्षण असताना नोकरीमध्ये नाही ती महापालिका आपला कोटा भरत, नाही दिव्यांगांना रोजगार देत. ते किती वर्षापासून दिव्यांगांना नोकरी भेटल्या नाही आता? गेली 2017-18 पासून तर आम्ही प्रयत्न करतोय. त्याच्या आधीपासूनच महापालिकेचं चाललेलं आहे. ते कुठल्याही दिव्यांगाला नोकरीचं हे होत नाहीये. तरी किती लोकांना भेटलं असेल आता या पद्धतीने? आता जे काही नोकरीला असतील छोटे मोठे त्या लिप वरती 1-2-4 लोक, ते पण टेम्पररी असतील कदाचित, आणि परमनंट काय 4-5 लोक असतील. आणि पुढचं पाऊल काय असणार? या आंदोलन मध्ये तुमचं पर्याय झाला, परिष्कार झाला नाही तर पुढचं पाऊल काय असणार तुमचं? आमचा आंदोलन हा हे मुदत आंदोलन असणार आहे ना, याच्यापेक्षा तीव्र होण्याची शक्यता आहे. आणि याचे जे परिणाम होतील त्याला जिम्मेदार भिवंडी निजामपूर महानगरपालिका आणि पालिकाच राहील. साहेब, तुमचं नाव आणि तुमच्या संघटनेचं नाव, आज इथे बसलेले उद्देश काय ते सांगा. माझं नाव अर्जुनराव नेमके आहे. आदर्श अपंग सेवा संस्थेचा अध्यक्ष मी. नगरपालिकेमध्ये दिव्यांग लोकांचा काय सुविधा नाही. खूप वर्षापासून आम्ही आंदोलन करताय तरी पण कोणाला पण कसलं पण सुविधा भेटत नाही, रोजगार पण नाही. आणि ते 5% निधीला पण कोणाला पण बरोबर भेटत नाही. आणि ते पेन्शन देतात, ते पेन्शन पण बरोबर भेटत नाही. महिना पेन्शन पण येत नाही. तसं म्हणून आज आम्ही सगळं मिळून, ते सगळे संस्था मिळून
भिवंडीत जेवढ्या संस्था आहेत सगळ्या संस्था मिळून इथे आंदोलन करत आहे मी. ही नगरपालिका दिव्यांगांना जरा द्यायचं आहे. नगरपालिका दिव्यांगाबद्दल तर बघत पण नाही. दिव्यांगांना कोणी पण नगरसेवक पण साथ देत नाही. आणि खूप दिव्यांग लोक असं आहे की त्यांना रोजीरोटी पण नाही. त्यांना कॅबिन साठी सांगितलं मी, कॅबिन पण देत नाही आणि पेन्शन बरोबर देत नाही त्यांना. त्यासाठी मी आंदोलन करायला लागलं. आजच्या बातम्या समाप्त होत आहे. उद्या परत भेटूया नवीन खबर घेऊन. आमच्या चॅनलला पहिल्यांदा बघत असतील तर सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला त्यावर कॉमेंट नक्की करा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर मित्रांबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलचे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.